नमस्कार मंडळी, मी आहे सुचिता सतीश व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. रात्रीच तांदूळ आणि डाळ भिजत घातली होती कारण अप्पे बनवायचे होते आणि सकाळी ते पिसायला घेतलं. मिक्सरच्या आवाजामुळे कदाचित असेल घरविल पण उठला. त्याला घेऊन आता गॅलरीमध्ये आली आहे. बाबू रोज स्प्राउट्स खाऊन खाऊन कंटाळा आला, त्याच्यामुळे आज मी नाश्त्यामध्ये बनवत आहे पोहे. ए बोलू इकडे शोनो सिलो ए हा लहान मुलंच काय मोठे पण काढल्याची भाजीला नाहीच म्हणतात ना. या पद्धतीने बनवून पाहते, नक्की खातील. आधी कारले छान धुवून स्वच्छ चिरून घेतले. त्याच्यानंतर कढईमध्ये काहीच न घालता तेल वगैरे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. मग थोडा वेळ परतल्यानंतर किंचित तेल घालायचं, ज्याच्यातून थोड्या अशा वाफा निघतील. मग त्याचा व्हॉल्यूम कमी होईल. या पद्धतीने त्या भाजल्यानंतर त्याला प्लेटात काढून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. त्यासाठी कढईत तेल घेतलेलं आहे. नंतर जिरे, मोहरी आणि कांदा घालून छान परतून घ्यायचं. त्याच्यानंतर भाजलेले कारले त्याच्यात घालायचे आणि त्याला पण छान परतून घ्यायचं. कांदा परतल्यानंतर हळद घालायची. त्याच्यानंतर आपले भाजलेले कारले त्याच्यात घालून छान परतून घ्यायचं. या भाजीमध्ये जास्त काम परतण्याचंच आहे. मला कंटाळा येऊन जाईल तेवढं परतायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. पुन्हा परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आमचूर पावडर घालायचं आहे. पुन्हा परतून घ्यायचं आहे. ते परतल्यानंतर मी याच्यात थोडीशी जागा केली, जेणेकरून पूर्ण भाजीचं तेल आहे ते एकत्र जमा होतो. त्याच्यामध्ये आपल्याला तिखट जेवढं आपण चवीनुसार घालतो तेवढं घालून घ्यायचं, म्हणजे तिखटही तेलात परतलं जाईल आणि भाजीला टेस्ट छान येते. मग त्याच्यानंतर आपल्याला याच्यात टोमॅटो घालून छान परतून घ्यायचं आहे आणि भाजीचं जसं जसं व्हॉल्यूम कमी होत जाईल तशी आपली भाजी रेडी. पप्पांसोबत मी शेंगदाण्याची चटणी बनवत आहे. त्यासाठी शेंगदाणे भाजून घेतले. त्याच्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये मी कोथिंबीर घेतली आहे, 2-3 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घेतला आहे. याला शेंगदाणे टाकून छान मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन त्याच्यात मीठ घालणार आहे. रेडी आहे आपली चटणी. खूप टेस्टी लागते. मुलं शाळेतून आल्यावर त्यांना काहीतरी खाऊ हवं असतो, तर अप्पांसोबत चटणी त्यांना खायला देणार. घरविललाही आता अंघोळीला घेऊन जाते आणि त्याची तयारी करून देते. शोनो कच दिचून राहिला. तर हा होता आजचा व्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. भेटूयात परत नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.